नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशोदीप आय एस अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत. आजचा जो टॉपिक आहे जो आपण डिस्कस करणार आहोत, आपल्या सर्वांना माहिती आहे राज्यसेवा 2025 जी होणार आहे ती वर्णनात्मक होणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे. याचा अर्थ काय की सिलेबस जो आहे आयोगाने जो डिझाईन केलेला आहे तो UPSCच्या अनुषंगाने डिझाईन केलेला आहे. मुळात UPSC आणि आता राज्यसेवेचा 25चा जो सिलेबस आहे तो बऱ्यापैकी सेम आहे, सगळे टॉपिक सेम आहे जर महाराष्ट्राच्या भारांशाचा आपण जो भाग आहे तो सोडला तर. सो UPSCचा जो अप्रोच असतो दरवर्षी विचारण्याचा, प्रश्न विचारण्याचा, तो प्रिलिम्स मध्ये असो किंवा मुख्य परीक्षेमध्ये असो, अनालिटिकल ॲबिलिटी जी आहे ती मुलांची तिथं जज केल्या जातच आहे. सोबत मुलांची जी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे याच्यावर फार जास्त फोकस केला जातो. आणि तुम्हा सर्वांना माहित आहे की आपण जेव्हा UPSCचे प्रश्न बघतो तेव्हा त्याच्यामध्ये कन्सेप्ट्स जनरली आपल्याला विचारले जातात, कुठेतरी अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन असतात आणि त्याच्यासाठी मुलांचे जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत ते जर मुळात क्लिअर असले तर ते प्रिलिम्सचे क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह करू शकतात. आणि कन्सेप्ट जर चांगले क्लिअर असले तर ते मुख्य परीक्षेमध्ये पण आपण UPSCच्या जे डिस्क्रिप्टिव्ह आहे त्याच्यामध्ये आपल्याला हेल्प मिळू शकते. तसंच सेम आता होणार आहे 2025-26 ची जी आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा देऊ त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी. आता ही गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आणि जे काही आपण वाचत आहे त्याच्यामधले मूळ ज्या संज्ञा आहे, थिअरीज आहे, ज्या मूळ कन्सेप्ट्स आहेत त्याच्यावर जास्तीत जास्त आपल्याला फोकस करायचा आहे. आणि त्याच्यामुळे आतापर्यंत जे आपण 2024 ची परीक्षेची तयारी करत होतो त्याच्यामध्ये फॅक्ट्स जास्तीत जास्त लक्षात ठेवावे लागत होते, डेट्स आपल्याला पाठ कराव्या लागत होत्या, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सचे जे महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत, फिगर्स आहेत त्या मुळात लक्षात ठेवावं लागत होत्या. त्याच्यावर बरेचसे पर्सनॅलिटीजचे नाव आपल्याला लक्षात ठेवायचे होते. हा कुठेतरी पॅटर्न आपल्याला 2025-26च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये आणि मुख्य परीक्षेमध्ये कुठेतरी बदललेला असेल, कारण की जो पॅटर्न नेमका आयोगाने तयार केलेला आहे तो तयार केलेला आहे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, अप्लिकेशन बेस्ड अप्रोचवर जास्तीत जास्त फोकस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग त्यासाठी आपल्याला जे रेफरन्स बुक्स यूज करायचे आहे, ज्याच्यासाठी आपले स्टेट बोर्डचे बुक्स असतील, NCERTs असेल आणि रेफरन्स बुक्स जे काही आपण टप्प्याटप्प्याने वाचू त्याचं वाचन फार बारकाईने करणं महत्वाचं आहे. सोबत त्याच्यामध्ये जे दिलेले कन्सेप्ट्स आहेत विषयानुरूप त्याच्यावर जास्तीत जास्त फोकस करायचा आहे. आपले कन्सेप्ट्स कशा पद्धतीने चांगल्यातले चांगले प्रकारे तयार होतील याच्यावर जास्तीत जास्त फोकस करायचा आहे, ना की फॅक्ट्स आणि फिगर्स आपल्याला जनरली लक्षात ठेवायचे आहे. त्या तर आपल्याला हेल्प करतीलच मेन्समध्ये व्हॅल्यू ॲडिशन करण्यासाठी, परंतु पूर्व परीक्षेसाठी मोस्ट ऑफ द क्वेश्चन जे आहे ते कन्सेप्च्युअल बेस, अप्लिकेशन बेस येण्याची जास्तीत जास्त गरज आहे. याचा अर्थ काय की तुमची थिंकिंग अप्रोच डेव्हलप होणं गरजेचं आहे. जे काही तुम्ही वाचत आहात, हिस्ट्री वाचत आहात, जॉग्राफी वाचत आहात, एक मुळात बऱ्याचदा आपल्याला कन्सेप्ट विचारला जातो की MPSC आता 2024 पर्यंत आणि UPSC हे जर आपण कम्पेअर केली तर MPSC जनरली जसं आपल्याला विचारतं की पानिपतचं युद्ध कुठे झालं किंवा केव्हा झालं, परंतु UPSC जेव्हा फोकस करते तेव्हा पानिपतचं युद्ध तिथेच, पानिपतलाच का बरं मोस्ट ऑफ द युद्ध जे आहे ते आपल्याला झालेले दिसतात किंवा त्या भागामध्ये झालेले का बरं दिसतात. सो हा जो अप्रोच आहे तो आपल्याला लक्षात आणून देतो की येणाऱ्या काळामध्ये जी राज्यसेवा होणार आहे ती या गोष्टींवर फोकस करेल की मुलांचे कन्सेप्ट क्लिअर आहेत का, अप्लिकेशन अप्रोच मुलांचा जो आहे, परत थिंकिंग कॅपॅसिटी जी आहे, मुलांनी जो कन्सेप्ट वाचलेला आहे त्याच्याबद्दल जे डिफरंट डायमेन्शन्स आहेत ते तुमचे क्लिअर आहेत का. सो त्या अप्रोचने आपल्याला क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहे. आणि त्याच्यामुळेच आजचा जो हा शॉर्ट व्हिडिओ आहे तो मुळात याबद्दल मी घेतोय की स्टेट बोर्ड कसे वाचायचे आपल्या सगळ्यांना माहित आहे, रेफरन्स बुक्स जे आपण वाचत आहे ते पण आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे, परंतु एक जो ॲडिशन पॉईंट आपल्यामध्ये ऍड करायचा आहे या राज्यसेवा 2025च्या अनुषंगाने तो म्हणजे NCERTचा. मागच्या 2-3 वर्षापासून आयोग जे प्रश्न विचारत आहे त्याच्यामध्ये NCERTचं महत्व वाढत चाललेलं आहे. एस्पेशली जॉग्राफी असेल, हिस्ट्री असेल, पॉलिटिकल सायन्स असेल आणि इकॉनॉमिक्स असेल, या 4 बेसिक प्रश्नांमध्ये यांच्या पूर्व परीक्षेमध्ये पण आपण बघितलं, इव्हन मुख्य परीक्षेमध्ये पण बघितलं, NCERT मधले कन्सेप्ट्स राज्यसेवेने विचारायला सुरुवात केलेली. आणि त्याच्यामुळेच आजचा हा जो शॉर्ट व्हिडिओ आहे तो आपण डिस्कस करणार आहोत. NCERTचं महत्व काय आहे, NCERTचं रीडिंग कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे, त्याच्यामधून नोट्स कशा पद्धतीने आपल्याला काढायच्या आहेत, आणि आता राज्यसेवा 2025-26च्या अनुषंगाने आपल्यासाठी महत्वाच्या NCERTs कोणत्या कोणत्या आहेत. कारण की 6वी ते 12वी बऱ्यापैकी आपल्याला सांगितलं जातं की 6वी ते 12वीच्या NCERTs आपल्यासाठी महत्वाच्या, पण त्या ज्या 6वी ते 12वीच्या जेवढ्या NCERTs त्या सगळ्याच वाचत बसायच्या का आपण, तर बिलकुल नाही. त्याच्यामधल्या ज्या मुळात आपल्यासाठी सिलेबसच्या अनुषंगाने महत्वाच्या आहे
तेवढाच NCERTs वर आपल्याला फोकस करायचा असतो. मग ते आपण विषयानुरूप बघूया की इतिहासाच्या कोणत्या NCERTs आहेत, भूगोलाच्या कोणत्या आहेत, बाकीच्या विषयांच्या कोणत्या कोणत्या NCERTs तुम्हाला रीड करायच्या, त्याच्यामधून नोट्स काढायच्या आणि कन्सेप्ट्स जे आहेत ते तुमचे क्लिअर करायचे. सो जेव्हा आपण बेसिकची गोष्ट करतो वाचण्यासंदर्भात, तेव्हा तुम्ही दोन गोष्टींवर फोकस करतच आहात. एक आहे तुमचा स्टेट बोर्डचा सिलेबस आणि दुसरा जो आहे तुम्हाला जे फोकस करायचे आहे ते NCERTs. आता जे प्रश्न विचारले जातात पूर्व परीक्षेमध्ये त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द जो भाग आहे तो स्टेट बोर्डचाही आहे, NCERTचाही आहे आणि तुम्ही जे रेफरन्स बुक्स वाचत आहे त्याचाही पण आहे. आणि बऱ्यापैकी प्रश्न जे आहेत आता राज्यसेवा पण आणि येणाऱ्या काळामध्ये पण विषयानुरूप जे करंट अफेअर्स आहेत म्हणजे चालू घडामोडी आहेत त्या अनुषंगाने पण प्रश्न बऱ्यापैकी डिझाईन केले जातात. म्हणजे आपल्याला वाटतं तो विषयाचा प्रश्न आहे परंतु तो विषयानुरूप चालू घडामोडी जे चर्चेमध्ये आली असेल त्या अनुषंगाने बऱ्याचदा विचारला जातो. सो अशा पद्धतीने तुमचा पूर्व परीक्षेचा जो प्रश्नाचा एक पॅटर्न असतो तो कुठेतरी डिझाईन केला असतो. याच्यामध्ये मग आता हे जे NCERTचं महत्व जे आहे हे का बरं इतकं जास्त इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी आणि याच्यावर फोकस का बरं करणं गरजेचं आहे, कारण की आपण बघितलं की मागच्या काही काळापासून म्हणजे 2-3 वर्षापासून तरी किमान NCERTच्या बेसिक कन्सेप्टवर आपल्याला फोकस केलेला दिसतो राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये पण आणि मुख्य परीक्षेमध्ये. ज्यामध्ये एस्पेशली भूगोलाचे जे प्रश्न आहेत किंवा तुमचे इतिहासाचे प्रश्न आहे, त्याच्यानंतर तुमचे राज्यशास्त्राचे प्रश्न आहे आणि तुमचे अर्थशास्त्राचे प्रश्न आहेत. याच्यामधले बरेचसे कन्सेप्ट जे आहेत ते तुमच्या NCERT मधून घेतलेले दिसतात आणि त्याच्यासोबत स्टेट बोर्ड आणि रेफरन्स बुक्सला जोडून असा तो एक कंबाईन प्रश्न तुम्हाला डिझाईन केलेला आपल्याला दिसतो. आणि 2025-26च्या अनुषंगाने पण NCERT वर जास्तीत जास्त फोकस केला जाईल. त्याच्यामुळे तुमच्यासाठी हे जे 6वी ते 12वीचं NCERT आहे हे खूप जास्त महत्वाचं असणार आहे. आणि हे जे NCERTs आहेत हे कव्हर अप करणे का बरं गरजेचं आहे, कारण हे जर तुम्ही चांगल्या प्रकारे केले तर तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील, प्रश्न जे आहेत ते तुम्हाला योग्य प्रकारे सॉल्व्ह करता येतील. त्याच्यामुळे NCERTs जे आहेत ते तुम्हाला 6वी ते 12वीचे कंप्लीट करायचे असतात. 6वी ते 12वीच्या NCERT मध्ये पण बघा आता जे विषय आपल्याला कव्हर अप करायचे ते म्हणजे इतिहास. इतिहासामध्ये आपल्याला सगळ्यांना माहित असतं ते म्हणजे आपल्याला प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास आणि जगाचा इतिहास असे 4 प्रकारचे NCERTs आपल्याला कव्हर अप करायचे असतात. दुसरा जो विषय आहे तो भूगोलाचा विषय आहे. भूगोलाच्या विषयामध्ये आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल असे 3 भूगोल आपल्याला विचारले जातात. त्याच्यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि प्राकृतिक भूगोल असे 3 भूगोल आहेत. याच्यामध्ये पण महाराष्ट्राचा भारांश आपल्याला विचारला जातो जो आपण लक्षात घेतला महाराष्ट्राचा. ठीक आहे. सो इतिहासामध्ये पण. नंतर राज्यशास्त्र जर आपण धरलं तर राज्यशास्त्रामध्ये बघा की पंचायत राज आहे, त्याच्यानंतर बघा की आपली पॉलिटी आहे म्हणजे राज्यशास्त्र पूर्ण आहे लक्षात येते, आणि आंतरराष्ट्रीय संबंध आहे. अशा पद्धतीचे 3 एरियाज आहे जे आपल्या बेसिक मधून कंप्लीट होतात. अर्थशास्त्राचा जर आपण विचार केला तर अर्थशास्त्रामध्ये बघा की आपल्याला महाराष्ट्राच्या अनुषंगाने पण आणि भारताच्या ओव्हरऑल इकॉनॉमीच्या अनुषंगाने पण आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर नंतर राहतो तो म्हणजे पर्यावरण. पर्यावरण याच्यावरही प्रश्न विचारले जातात. बेसिक कन्सेप्ट बऱ्यापैकी आपल्याला विचारले जातात जे NCERT मधून असतात. आणि लास्ट जो सब्जेक्ट असतो तो म्हणजे सामान्य विज्ञान. तर अशा पद्धतीचे हे जे साधारणतः एक 6 एरियाज आहेत याच्यावर कुठेतरी आपल्याला NCERTs मधून प्रश्न विचारले जातात जे आपल्या 6वी ते 12वीचा बेसिक कन्सेप्ट आहेत. आता याच्यामधले जे विषयानुरूप आपल्याला NCERT कव्हर अप करायचे ते कोणकोणते आहेत जे आपल्याला करणं फार गरजेचं आहे. नंतर आपण वाचन कसं करावं त्याच्यावर फोकस करूया. सो 6वी ते 12वीचे जे तुम्हाला विषयानुरूप NCERT कव्हर अप करायचे त्याची यादीच आपण आज डिस्कस करणार आहोत. आणि हे तुम्ही एक तर स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा याची नोंद करून ठेवा तुमच्यासाठी नेहमीसाठी. सगळ्यात पहिला जो विषय आहे ज्याचे NCERTs तुम्हाला कव्हर अप करायचे तो म्हणजे इतिहासाचा सब्जेक्ट. आता इतिहासाचे 6वी ते 12वीचे सगळे NCERT वाचायचे का? बिलकुल नाही. बघा स्टेट बोर्डचा सिलेबस तुम्ही बऱ्यापैकी स्टेट बोर्डच्या 5वी ते 12वीच्या सिलेबस मधून कव्हर अप करताय. आपण स्टेट बोर्डवर बोलणार नाहीये. स्टेट बोर्डवर एक स्पेसिफिक असाच एक व्हिडिओ आपल्याद्वारे येणार आहे. NCERT बद्दल आपण स्पेसिफिक बोलतोय. तर 6वी ते 12वीच्या NCERT मधले तुम्हाला बघा आता याच्यामध्ये काय प्राचीन आहे, मध्ययुगीन आहे. या 2 प्राचीन आणि मध्ययुगीनसाठी तुम्हाला 11th स्टँडर्डची ओल्ड NCERT कव्हर अप करायची. लक्षात येत आहे?
बघा जे आपण लिहितोय ते महत्वाचं आहे आणि याची नोंद तुमच्याकडे असली पाहिजे की सगळे एनसीईआरटी इम्पॉर्टंट नाही आहे. कोणते आहे? प्राचीन आणि मध्ययुगीनसाठी ओल्ड एनसीईआरटी आपल्याला कव्हर अप करायची आहे. लक्षात येते. नंतर आधुनिक साठी जे आहे, आधुनिक साठी जे आहे 12 ची एनसीईआरटी कव्हर अप करायची आहे. ती पण कोणती? ओल्ड एनसीईआरटी. आणि बिपिन चंद्रांची आहे, बिपिन चंद्र, ज्यांचा रेफरन्स बुक्स पण आपण वाचतो जनरली. इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स किंवा मॉडर्न इंडियाचं बुक असतं. तर बघा प्राचीन आणि मध्ययुगीनसाठी ओल्ड एनसीईआरटी 11 स्टँडर्डच्या ह्या 2 एनसीईआरटी असतील, ह्या 2 एनसीईआरटी असतील जे तुमचं एन्शंट आणि मेडिवल कव्हर अप करतील. आता हे हिंदीमध्ये पण आणि इंग्लिशमध्ये पण आहे. जे काही एनसीईआरटी मी सांगितलं, एनसीईआरटी जे आहे तो नॅशनलाइज सिलेबस असल्यामुळे तो मराठीत अवेलेबल नाही आहे, हिंदी आणि इंग्रजीमध्ये आहे. आणि ट्राय करा की तो ऑथेंटिक हिंदी आणि इंग्लिशमध्ये वाचण्याचा. बरेच जण काही बघतो मी की मार्केटमध्ये जे त्याचा सारांश दिलेला आहे किंवा मार्केटमध्ये त्याचा अनुवाद दिलेला आहे ते वाचत बसतात. अनुवादामध्ये बऱ्याचशा चुका मी बघितलेल्या. महाराष्ट्रातले जितके रेफरन्स बुक्स आहेत एनसीईआरटीवर जे त्याचा अनुवाद बनवलेला मराठीतून, बऱ्यापैकी त्यांनी चुका केलेल्या आहेत आणि जसा पाहिजे तसा नाही आहे. नुसतं त्याला कुठेतरी गुगल ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही प्रकारे एक 30-40% बऱ्यापैकी बनवलेले बुक्स आहेत, परंतु नियर अबाउट 60-70% जे आहे त्या चुका आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे ट्राय करा की स्वतःहून हिंदी किंवा इंग्लिश मधून वाचण्याचा प्रयत्न करा, कारण की जास्त एनसीईआरटीज आपल्याला वाचायच्या नाही आहेत. मुळात फार मोजके एनसीईआरटी वाचायचे आहेत. लक्षात येते. मग ते इंग्लिश मधून असो किंवा हिंदी मधून असो. सो एक तर हे हिंदी मधून तुम्हाला मिळेल, किंवा तुम्हाला हे इंग्लिश मधून मिळेल, 2 पैकी एक. आणि लँग्वेज पण त्यांची बऱ्यापैकी इझी असते, तुम्हाला इझिली ते कन्सेप्ट समजू शकतात. सो प्राचीन मध्ययुगीनसाठी 11 स्टँडर्डच्या ओल्ड एनसीईआरटी पण वाचल्या. आधुनिकसाठी आता जे जगाचा इतिहास आहे जो आपल्याला कव्हर अप करायचा आहे, ती पण बघा 12 स्टँडर्डचीच अर्जुन देवची ओल्ड एनसीईआरटी. लक्षात येते. आणि ही हिंदी आणि इंग्लिश मध्ये अवेलेबल आहे. सो इतिहासासाठी बघा एवढा जरी आपण रेफरन्सेस कव्हर अप केला तरी मुळात हे आहे. या व्यतिरिक्त मग न्यू एनसीईआरटीज पण मार्केटमध्ये आता आलेले आहेत, न्यू एनसीईआरटीज. परंतु मोस्टली प्रेफरन्स द्या या ओल्ड एनसीईआरटी मध्ये, कारण की बऱ्यापैकी जे कन्सेप्ट आहेत जे व्यवस्थित दिलेले आहेत ते ओल्ड एनसीईआरटी मध्ये आपल्याला दिसतात. न्यू एनसीईआरटी मध्ये ऍडअप हा एक पोर्शन की मॅप्स असतील किंवा न्यू डायग्राम्स असतील त्या कुठेतरी तिथे दिलेले आहे. सो ओल्ड एनसीईआरटी जर आपण वाचल्या त्या मोर दॅन सफिशियंट आहे. जर तुम्हाला न्यू एनसीईआरटी वाचायचे असेल तर जे न्यू स्टुडंट्स आहेत ते न्यू एनसीईआरटी पण वाचू शकतात. परंतु त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की 6वी ते 12वी सरसकट वाचत बसायचं नाहीये. समोर सिलेबस ठेवायचा. सिलेबस मधले जे टॉपिक्स आहेत सुरुवातीला इंडेक्स मधून ते काय करायचे, टिक करायचे, त्यांनी तेवढेच चॅप्टर तुम्हाला कव्हर अप करायचे आहेत. आणि जे बेसिक आणखी त्यांचं कम्प्लीटच नाही आहे, मुळात एकदम नवीन विद्यार्थी आहेत किंवा 11-12 किंवा ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी आहेत ज्यांना किमान 2-3 वर्ष आहेत, त्यांनी न्यू आणि ओल्ड दोन्ही वाचले तरी चालते, ज्यांच्याकडे पुरेसा वेळ आहे. परंतु ज्यांच्याकडे वेळ फार कमी आहेत, 5-6 महिने आहे, त्यांनी फर्स्ट प्रेफरन्स द्या ओल्ड एनसीईआरटीला. ज्यांच्याकडे वर्षभर आहे त्यांनी ओल्ड एनसीईआरटी प्लस लिमिटेड न्यू एनसीईआरटी तुम्ही वाचू शकता. आणि ज्यांच्याकडे 2-3 वर्ष आहे त्यांनी दोन्ही पण व्यवस्थित सगळेच्या सगळे वाचले तरी चालतील. मुळात हे आहे की तुमचे कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचे आहे त्या विषयाचे पर्टिक्युलरली, कारण याच्यातून एनसीईआरटी मधून जर कम्प्लीट तुमचे एनसीईआरटीचे कन्सेप्ट जर क्लिअर झाले तर तुम्हाला रेफरन्स बुक्स इझिली समजतील. बरेच विद्यार्थी काय करतात, मार्केटमधून एकदम रेफरन्स बुक्स आणतात आणि वाचायला सुरुवात करतात. कन्सेप्टच आपले क्लिअर नसतील तर आपल्याला बराचसा वेळ लागतो त्या रेफरन्स बुक मधून त्या कन्सेप्टला समजायला. त्याच्यामुळे बेसिक जे इझी कन्सेप्ट असतात ते तुमच्या एनसीईआरटी मध्ये असतात. सो हा झाला एक तुमचा इतिहासाचा जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट आपण बघूया आता, याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्याल. नेक्स्ट आपण सब्जेक्ट जो बघूया तो म्हणजे भूगोल. आता भूगोलासाठी कोणकोणत्या एनसीईआरटीज तुम्हाला कव्हर अप करायचे आहे. भूगोलासाठी बघा ओल्ड एनसीईआरटीचा जर आपण विचार केला, ओल्ड एनसीईआरटीचा, तर ओल्ड एनसीईआरटी मध्ये बघा 7 स्टँडर्डची एक एनसीईआरटी आहे, 8 स्टँडर्डची एनसीईआरटी आहे आणि 9 स्टँडर्डची एनसीईआरटी आहे. ह्या 3 एनसीईआरटीज इम्पॉर्टंट आहे ओल्डचा जर विचार केला तर. बाकी न्यू एनसीईआरटीचा जर विचार केला, याच्यामध्ये 8, 9, 10, 7, 8, 9 मध्ये बऱ्यापैकी
कन्सेप्ट दिलेल्या जे बेसिक कन्सेप्ट आहे सुरुवातीला ह्या वाचल्या पण चालते. नंतर न्यू एनसीईआरटी मध्ये बघा फोकस जो करायचा आहे तो 11th आणि 12th वर करायचा आहे. 11th अँड 12th स्टँडर्ड वर. 11th मध्ये स्पेशली तुमचा फिजिकल म्हणजेच प्राकृतिक जो भूगोल आहे तो कव्हर अप केलेला आहे आणि 12th स्टँडर्ड मध्ये तुमचा आर्थिक आणि मानवी भूगोल हा कव्हर अप केलेला आहे. लक्षात येते. सो 11th 12th जे एनसीईआरटी आहे त्याच्यामध्ये 11च्या एनसीईआरटी फार जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत भूगोलावर तर 70 to 80% जे आहेत ते क्वेश्चन जे आहेत ते प्राकृतिक भूगोलावरच आहे. त्याच्यासाठी हे 11th स्टँडर्डची प्राकृतिक भूगोलाची बेसिक एनसीईआरटी खूप जास्त महत्वाची आहे. आणि 12th स्टँडर्ड जे आहे त्याच्यामध्ये जो आर्थिक आणि सामाजिक किंवा मानवी भूगोल आहे तो कव्हर अप केलेला आहे. सो ज्यांच्याकडे कमी वेळ आहे ते एवढ्या जरी एनसीईआरटीज कव्हर अप केल्या तरी तुमचा बेसिक कन्सेप्ट क्लिअर होईल भूगोलाच्या अनुषंगाने फ्रॉम द एनसीईआरटी. आता बघा ज्यांच्याकडे वेळ आहे पुरेसा त्यांनी मग 6 स्टँडर्ड पासून ऑनवर्ड जरी एनसीईआरटी वाचले तरी चालेल. 6 to 12 जे आहे त्या कव्हर अप केल्या तरी चालेल. 6 ची अवर अर्थ नावाची एक एनसीईआरटी आहे तिथून मग आपली पृथ्वी अशा पद्धतीचा एनसीईआरटी स्टार्ट होऊन जाते आणि मग ते 12th पर्यंत आपण पोहोचतो तेव्हा मानवी भूगोलापर्यंत आपण कंप्लीट करतो. लक्षात येते. सो जॉग्राफीसाठी फक्त एवढ्याच एनसीईआरटी कव्हर अप करायच्या, सगळ्या सरसकट एनसीईआरटी कव्हर अप करण्याची गरज नाही आहे. लक्षात येते. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट आपण जाऊया आता पुढच्या विषयाकडे. नंतरचा विषय आहे तो म्हणजे राज्यशास्त्र आपला, ज्याला आपण पॉलिटी म्हणू. आता याच्यासाठी कोणत्या एनसीईआरटी इम्पॉर्टंट आहेत तर बघा राज्यशास्त्रासाठी मोस्टली तुमच्या 11th आणि 12th स्टँडर्डच्या एनसीईआरटीज इम्पॉर्टंट आहेत. 11th आणि 12th स्टँडर्ड याच्यामधले बऱ्यापैकी, कारण की याच्यामध्ये राज्यशास्त्राचं 11ची एनसीईआरटी असेल, इवन 10th ची पण एक एनसीईआरटी आहे ती पण इम्पॉर्टंट आहे. 10th 11th 12th जरी तुम्ही बऱ्यापैकी कव्हर अप केले तरी तुमचं कॉन्स्टिट्यूशन, तुमचं इंडियन पॉलिटी, इंटरनॅशनल रिलेशन, वर्ल्ड पॉलिटिक्स जे आहे ते सगळं कव्हर अप होतं या 3 स्टँडर्डच्या एनसीईआरटीज मध्ये. आणि त्याच्यावरच 80 to 90% क्वेश्चन तुमचे डिपेंडंट आहे जर एनसीईआरटी पॉईंट ऑफ व्ह्यू विचारले जात असतील तर. सो कॉन्स्टिट्यूशन आपल्याला कव्हर अप करायचा असतो, सोशल जस्टिसचा पार्ट कव्हर अप करायचा असतो, वर्ल्ड पॉलिटिक्स जे आहे ते, इंटरनॅशनल रिलेशन आणि इंडियन पॉलिटी, अशा पद्धतीचे टॉपिक्स तुम्हाला या 3 एनसीईआरटीज मधून करावे लागतील. या व्यतिरिक्त मग ज्यांच्याकडे वेळ आहे पुरेसा त्यांनी कोणते एनसीईआरटी कव्हर अप करू शकता तर तुम्ही 6 किंवा 7 पासून ऑनवर्ड्स एनसीईआरटी ज्या न्यू एनसीईआरटीज आहे त्या कव्हर अप करू शकतात. ह्या पण न्यूज एनसीईआरटी आहेत. ठीक आहे. ठीक आहे. राज्यशास्त्रासाठी तुम्हाला ओल्ड एनसीईआरटी वाचण्याची गरज नाही. भूगोलासाठी जे आहेत त्या 7, 8, 9च्या ओल्ड एनसीईआरटी, इतिहासासाठी मोस्टली तुम्हाला ओल्ड एनसीईआरटी वाचावं लागतात आणि राज्यशास्त्रासाठी न्यू एनसीईआरटी जरी कव्हर अप केल्या तरी चालेल. सो ज्यांच्याकडे पुरेसा वेळ आहे त्यांनी 6 ऑनवर्ड स्टार्ट करा आणि ज्यांच्याकडे लिमिटेड टाइम पिरियड आहे त्यांनी 10th 11th 12th या 3 एनसीईआरटीज वर जरी फोकस केला तरी चालते. नेक्स्ट जो सब्जेक्ट आहे तो आहे अर्थशास्त्राचा. आता अर्थशास्त्र बऱ्यापैकी सगळ्यांना कठीण जातं आणि एनसीईआरटी ज्या मुळात आहेत त्या पण जे आहेत त्या एनसीईआरटी बऱ्यापैकी समजायला थोड्याशा कठीण आहेत. इकॉनॉमी ज्यांना कठीण जातं त्यांना मी सजेस्ट करेल की तुम्ही स्टेट बोर्ड मधून आधी सुरुवातीला व्यवस्थित कन्सेप्ट समजून घ्या. स्टेट बोर्ड मध्ये पण बघा अर्थशास्त्रामध्ये हे फार महत्वाचं आहे. स्टेट बोर्ड मध्ये 11th 12thच्या स्टेट बोर्डचे 11th आणि 12thचे स्टेट बोर्डचे जे म्हणजे आपल्या जो 11th 12thचा जो सिलेबस आहे स्टेट बोर्डचा तो बऱ्यापैकी चांगला करा, कारण की त्याच्यामध्ये बऱ्याचशा थिअरीज कन्सेप्ट दिलेले आहेत. ठीक आहे. अर्थशास्त्राच्या विषयानुरूप. ठीक आहे. सो अर्थशास्त्राच्या त्यामधून तुम्ही कव्हर करू शकता. अर्थशास्त्रामध्ये इथून 9th ऑनवर्ड तुम्हाला पुढे जायचं आहे. 9, 10th, 11 आणि 12th. आपला एनसीईआरटी मध्ये जे 11th 12thच्या एनसीईआरटी मध्ये 12thची एनसीईआरटी मोस्टली किंवा ते मॅक्रो इकॉनॉमी वाली जे एनसीईआरटी आहे ना ते फार किचकट आहे समजायला. त्याच्यामुळे म्हणतोय की हे कन्सेप्ट जर तुम्ही 11th 12thच्या स्टेट बोर्ड मधून जरी बऱ्यापैकी केले तरी मोस्ट ऑफ द सफिशियंट आहे. ही मॅक्रो इकॉनॉमी वाली जी आहे ती वाचायची गरज नाही, कारण की ती समजायला फार किचकट आहे. सो 9, 10th, 11 जे आहे ते कव्हर अप करा. नंतर स्टेट बोर्डचे 11, 12 तुम्ही कव्हर अप करू शकता. 12ची जर मॅक्रो इकॉनॉमी जी आहे ती समजली तर तुम्ही त्याला वाचा, अदरवाईज त्याला स्किप केलं तरी चालते. त्याच्या साठी तुम्ही रेफरन्स बुक्स मधून जरी ते मॅक्रो इकॉनॉमी वाले जे एरियाज आहेत ते कव्हर अप केले तरी मोर दॅन सफिशियंट आहे. सो अर्थशास्त्रासाठी एवढ्या एनसीईआरटी सफिशियंट आहे. आणि नंतर मग आहे तो म्हणजे पर्यावरणाचा. आता पर्यावरणासाठी बघा
पर्यावरणासाठी तुम्हाला 12th जी बायोलॉजीची एनसीईआरटी आहे त्याच्यामध्ये लास्ट 4 चॅप्टर जे आहेत, लास्ट 4 चॅप्टर जे आहेत, ते कुठेतरी इम्पॉर्टंट आहे. याला आपण दुसऱ्या याच्यात घेऊया. उरलेला जो आपला पर्यावरण आहे आणि सामान्य विज्ञान आहे त्याच्या जेव्हा आपण एनसीईआरटी बघतो, सो पर्यावरणासाठी बायोलॉजी याची जी तुमची 12th एनसीईआरटी आहे जी न्यू असेल, याचे लास्ट 4 चॅप्टर हे तुमच्या पर्यावरणाशी रिलेटेड आहे. ज्याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी असेल, त्याच्यानंतर तुमचे इकोसिस्टीम असेल त्याबद्दल कव्हरअप केलं आणि क्लायमेट चेंजचा एक चॅप्टर त्याच्यामध्ये कव्हरअप केलेला आहे. सो याच्यासाठी हे 4. दुसरं मी सजेस्ट करेल की 9th आणि 10th ICSE बोर्ड जे आहे त्याचं बुक रेफर करा. याच्यामध्ये बऱ्यापैकी जे आहे ते पर्यावरणाचे बेसिक कन्सेप्ट दिलेले आहेत ICSEच्या बोर्डाच्या 9th 10th स्टँडर्डमध्ये. तो हे तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल मिळेल. याच्यामधून पण तुम्ही पर्यावरणाचे जे बेसिक कन्सेप्ट आहेत ते कव्हर अप करू शकता. बाकी रेफरन्स बुक्स तर मग तुम्ही यूज करत असाल. आणि लास्ट जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे तुमचा सामान्य विज्ञान. आता सामान्य विज्ञानाला कोणत्या एनसीईआरटीज फोकस करायचे आहेत, तर न्यू एनसीईआरटी जे आहेत त्याच्यामध्ये फक्त 8th, 9th आणि 10th या 3 स्टँडर्डच्या एनसीईआरटीज बऱ्यापैकी व्यवस्थित कव्हर अप करायच्या. कारण की जितकेही सामान्य विज्ञानावर प्रश्न येत आहेत एनसीईआरटी बेस जर असतील तर 8, 9, 10च्या एनसीईआरटीज मधून येतील. न्यू एनसीईआरटी तुम्हाला वाचायचे आहेत. आणि 11, 12 जे आहेत, 11th आणि 12th जे आहेत याच्यामध्ये बघा, आता राज्यसेवा जनरली फिजिक्सचे काही जे बेसिक कन्सेप्ट आहेत त्याच्यावर प्रश्न विचारते. ठीक आहे, जसं फोर्स असेल, त्याच्यानंतर बऱ्यापैकी जे बल असेल किंवा बाकीचे जे मास असेल, असे जे बेसिक कन्सेप्ट आहेत त्याचे जे फॉर्म्युले आहेत त्याच्यापैकी बऱ्यापैकी प्रश्न विचारते. तर ते जे आयोगाचे विचारलेले प्रश्न आहेत त्याला थोडंसं अनालिसिस करा आणि तेवढेच टॉपिक फिजिक्सच्या याच्यामधून करा. केमिस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी जे विचारलेले प्रश्न आहेत ते फार कमी आहेत. 8, 9, 10th मधले जे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिकचे टॉपिक आहेत तेवढ्यावरच जनरली विचारला जातो. आणि बायोलॉजी जे आहे हे तुम्हाला कव्हर अप करायचं आहे. कारण की बायोलॉजी जे आहे ते तुम्हाला एनसीईआरटी पॉइंट ऑफ व्ह्यू सामान्य विज्ञानाचे बरेचसे प्रश्न विचारले जातात, ज्याच्यामध्ये ॲनिमल अॅनाटॉमी असेल त्याच्यावर प्रश्न विचारले असतील किंवा बॉडी स्ट्रक्चर असेल, एन्झाईम्स असतील, है ना, क्रोमोसोम्स असेल, असे बरेचसे टॉपिक्स आहेत जे तुम्हाला विचारले जातात. ब्लड ग्रुप्स असेल, है ना, ते बऱ्यापैकी त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे ते तुम्ही बायोलॉजीचे 11, 12चे एनसीईआरटी कव्हर अप करू शकता. आणि याच्यातले शेवटचे जे 4 चॅप्टर आहेत ते तुमचं एन्व्हायरमेंट पण कव्हर अप करतील. तो अशा पद्धतीचे तुम्हाला एनसीईआरटी एवढ्याच एनसीईआरटी वाचा. आता 6 to 12 तशा पाहिलं तर साधारणतः एक 60-70 एनसीईआरटी आहे. तुम्हाला इथे फक्त 15 ते 20 एनसीईआरटी मुळात एवढ्या वाचायच्या आहेत फ्रॉम राज्यसेवा 2025 पॉइंट ऑफ. आता याचं रीडिंग कसं करायचं, वाचन कसं करावं आणि त्याच्या नोट्स कशा काढायच्या ह्या बेसिक गोष्टीवर आपण सुरुवातीला आपण वाचन फोकस करू आणि मग नंतर मी सांगेल की त्याच्या नोट्स कशा काढायच्या. आता बघा, वाचन आपल्याला करताना जेव्हा आपण रीडिंग करतो फर्स्टली, जो नंतर आपला पार्ट तयार होतो मग तो नोट्सच्या स्वरूपात होतो. रीडिंग करताना स्पेसिफिकली फोकस करायचं की जे आता नवीन विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे बऱ्यापैकी वेळ आहे, 2-3 वर्ष आहेत, त्यांनी डेली 1-2 चॅप्टर जरी रीड केले आणि व्यवस्थित कन्सेप्टला समजून घेतलं तर मुळात त्यांच्याकडे वेळ आहे. जे ऑन द ट्रॅक विद्यार्थी ज्यांच्याकडे 1 वर्ष आहे किंवा 6-8 महिने आहे, त्यांनी बघा डेली किमान जे महत्वाचे चॅप्टर्स आपण टिक करतो सिलेबसच्या अनुषंगाने, आणि जेवढे नेमके आपण एनसीईआरटी वाचत आहे त्याच्यामधले सिलेबसला समोर ठेवायचं आहे वाचताना कधी पण, तेवढेच चॅप्टर आपल्याला टिक करायचे आहे पहिले. आणि ते वाचताना बरोबर बेसिक कन्सेप्ट जे आहेत त्यांना अंडरलाईन करत जायचं आहे की जे मला मुळात वाटतं की हा कन्सेप्ट आहे, हा विचारला जाऊ शकतो, अनालिसिस माझं झालेलं आहे, त्याच्यातून मला कळालं की हा कन्सेप्ट कुठेतरी विचारला गेलेला आहे, तर त्या कन्सेप्टला तशा कन्सेप्टला अंडरलाईन करत जा. ठीक आहे. वाचन करताना मोस्टली फोकस करायचा आहे. 25चा आपण विचार करतो, याचा अर्थ काय की कन्सेप्टवर जास्तीत जास्त फोकस करायचा आहे. कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय तुम्हाला समोर जायचं नाहीये. इव्हन त्याचे नोट्स पण रूपांतर तेव्हाच कराल तुम्ही जेव्हा तुम्हाला तो कन्सेप्ट लक्षात येईल. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कन्सेप्टच्या बेसवर अप्लिकेशन पण फोकस करायचे. जसं आता तुम्ही जेव्हा बायोलॉजीची किंवा तुम्ही जेव्हा तुम्ही जिओग्राफीची किंवा जेव्हा तुम्ही सामान्य विज्ञानाच्या एनसीईआरटीज वाचता तेव्हा त्याचे बरेचसे अप्लिकेशन्स असतात. सायन्स अँड टेक ऑफ पॉइंट ऑफ व्ह्यू भूगोलाचे पण असतात की जसं सायक्लोन वाचतात तर त्याच्यासोबत कुठेतरी चालू घडामोडी जुळलेल्या असतात, लक्षात येते.
बऱ्याचशा कन्सेप्ट असतात ज्याचे कुठे ना कुठे अप्लिकेशन्स असतात, कुठे ना कुठे वापर होत असतो, कुठे ना कुठे ते न्यूजमध्ये येत असतात, लक्षात येईल, कुठे ना कुठे ते चालू घडामोडी सोबत लिंक असतात. सो हे जर अशा पद्धतीचे जे कन्सेप्ट असेल त्याच्यावर जास्तीत जास्त फोकस करायचा आहे, लक्षात येते. ठीक आहे. नंतर आता बघूया आपण नोट्स कशा काढायच्या. आता बघा, बरेच जण सांगतात की 2-3 रीडिंग करा मग नोट्स काढा, 3-4 रीडिंग करा मग नोट्स काढा, अंडरलाईन करा. बघा, प्रत्येकाची IQ लेवल, वाचण्याची क्षमता, त्याला समजून घेण्याची क्षमता ही वेगवेगळी असते. त्याच्यामुळे याच्यावर मी फोकस नाही करणार की मला 3-4 रीडिंग करत बसायचं आहे. फर्स्ट रीडिंग मध्ये पण बऱ्याच जणांना समजून जातं. सो तुम्ही जेव्हा रीड करता तेव्हा तुमच्याजवळ एक पेन्सिल किंवा हायलायटर ठेवा. जे काही तुम्ही चॅप्टर वाचत आहात, फर्स्ट रीडिंग मध्ये जर नाही समजत असेल फॉर एक्झाम्पल, तर सेकंड रीडिंग घ्या. पण फर्स्ट रीडिंग मध्ये जर समजत असेल तर त्या महत्वाच्या कन्सेप्टला तुम्ही अंडरलाईन करत आहात, तो समजून घेताय आणि त्याला अंडरलाईन करत आहात. आता अंडरलाईन केलेला तोच भाग आहे जो कुठेतरी तुम्ही नोट्सच्या स्वरूपात तुमच्या नोट्समध्ये शॉर्टमध्ये लिहाल. ठीक आहे. आता जे कन्सेप्ट आहेत, जसं फॉर एक्झाम्पल एखादी डेफिनेशन दिली असेल, त्या डेफिनेशन मधले महत्वाचे पॉईंट जे तुम्ही अंडरलाईन केले आणि आता ते डेफिनेशन तुम्ही कुठेतरी नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये हे करा. तो फर्स्ट रीडिंग मध्ये नाही समजलं, सेकंड रीडिंग मध्ये घ्या त्याला आणि थर्ड वेळेस त्याला नोट्समध्ये कन्वर्ट. आता नोट्स काढताना बरेचसे जण काय करतात, एनसीईआरटी मधून जे वाक्य दिलेलं असतं की, जसं फॉर एक्झाम्पल भारताचे राष्ट्रपती जे आहेत त्यांच्याबद्दल दिलं असेल, एक लंब वाक्य दिलं असतं, नोट्स काढताना पोरं जसंच्या तसं आपल्या नोट्समध्ये छापतात. बिलकुल नाही. नोट्स कशा असल्या पाहिजे, तुमच्या क्रक्स असले पाहिजे, क्रिस्पी असल्या पाहिजे, ब्रिस्क असल्या पाहिजे, एकदम शॉर्ट नोट्स काढायच्या तुम्हाला. शॉर्ट नोट्स म्हणजे काय की एक पेज जर तुम्ही वाचत आहात तर त्याचं जास्तीत जास्त 1/3 असलं पाहिजे तुमच्या नोट्स. लक्षात येते. म्हणजे साधारणतः एक 500-600 शब्दावर वाचायचा, साधारणतः 30-40 शब्दात तुमची नोट्स असली पाहिजे. लक्षात येते. सो अशा पद्धतीने तुम्हाला, याचा अर्थ काय की जर तुम्ही नोट्स काढताय तर हे दुसरं पुस्तक तयार नाही झालं पाहिजे तुमचं. ठीक आहे ना. जेवढ्या शॉर्ट नोट्स असेल तेवढ्या. आणि नोट्स लिहिताना पूर्ण वाक्य लिहित बसायचं नाहीये, तो पॉइंट लिहायचा आहे आणि त्याच्यामधले फक्त ते फॅक्ट्स अँड फिगर किंवा महत्वाचे जे पॉइंट्स आहेत ते लक्षात ठेवा. याचा अर्थ काय की जेव्हा तुम्ही रिवाइज कराल तेव्हा तो पॉइंट जरी, तेव्हा एक शब्द 2 शब्द जरी वाचले, तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये ती डेफिनेशन डिझाईन झाली पाहिजे पूर्ण, की मी ही डेफिनेशन वाचली होती या संदर्भात. लक्षात येते. सो नोट्स यासाठी असतात की ते जे कीवर्ड्स असतात, ते कीवर्ड जर तुम्ही एकदा रीड केले की तुमच्या डोक्यात ती पूर्ण कन्सेप्ट तयार होतो. लक्षात येते. आणि त्याच्यासाठी या नोट्स प्रिपरेशन फार महत्वाचे असतात आणि नोट्स काढणं फार महत्वाचे आहे. बरेच विद्यार्थी फक्त एनसीईआरटी रेफरन्स बुक वाचत आहेत, पुस्तकातच अंडरलाईन करून बसत आहे, पण वेळेवर जेव्हा आपण रिव्हिजनसाठी येतो, परीक्षा जवळ येते, तेव्हा एवढे सगळे गठ्ठा घेऊन आपण बसू शकत नाही. जे आपण नोट्स काढलेल्या शॉर्ट नोट्स तेवढ्याच आपण वाचतो, जे आपल्या 1-1.5 महिन्यामध्ये रिवाइज आपल्याला करायचे असतात. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या एनसीईआरटी मधून आपल्याला रीडिंग करायचं आहे. आणि लास्ट म्हणजे आता एनसीईआरटीचं महत्व काय आहे, तर येणाऱ्या काळामध्ये एनसीईआरटी जे आहेत ते एक अविभाज्य अंग बनणार आहे आपल्या राज्यसेवेसाठी. युपीएससी साठी जशा पद्धतीने पॅटर्न आहे, युपीएससीला जर आपण एनसीईआरटी वाचल्या नाही तर पूर्व परीक्षेमध्ये बऱ्यापैकी जे कन्सेप्ट विचारले ते आपल्याला त्याच्याबद्दलचे प्रश्न सॉल्व्ह करता येईल. त्याच्यामुळे राज्यसेवा पण 2025-26 ची जी राज्यसेवा असेल किंवा जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार असेल त्यामध्ये एनसीईआरटीचं महत्व तेवढंच असणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला एनसीईआरटीज वाचायच्या आहेत. ते कोणत्या वाचायच्या त्या मी सांगितल्या, त्याचं महत्व काय, त्याच्यापासून नोट्स कशा काढायच्या, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. असाच एक व्हिडिओ आपण येणाऱ्या काळामध्ये स्टेट बोर्डवर, त्याच्यामधून कोणकोणते स्टेट बोर्डचे पुस्तकं वाचायचे त्याच्यावर बनवणार आहोत. सो या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. याबद्दलचे काही डाऊट्स असले, मुळात त्या संदर्भात तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला असेल, त्याच्यावर कॉल करा, माझ्याशी संपर्क साधा. काही अडचणी असतील तर यशोदीपला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सो भेटूया पुढच्या अशाच पद्धतीच्या एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.